खरं डाळिंब इतका मोठा विषय आहे. ज्या देशातून त्याचा उगम झाला आणि आपल्याकडे आलेला आहे, डाळिंबाचं झाड कुणी शेतकऱ्यांनी ज्याला डाळिंब लावायचं आहे, कारण डाळिंबाचं झाड बघितलं पाहिजे पहिलं, की डाळिंबाचं झाड दिसतं कसं निघतं. डाळिंब झुडूप आहे, वाळवंटातून आलेलं आहे ते. त्याचे पानं लहान आहे, त्याला काटे पण आहेत. याचा अर्थ कॉमन सेन्स आहे हा. त्याची गरज अतिशय कमी आहे. पण दुर्दैवाने मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, सांगोला, सोलापूर, पंढरपूर भागामध्ये शेतकऱ्यांनी त्याला कम्फर्टेबल झोनमध्ये आणलं, त्याला लक्झरी बनवून टाकलं. त्याला वाटेल तसं पाणी, वाटेल तसे खतं देऊन आणि संपलं. त्याच्यावर किती रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला. म्हणून डाळिंबाच्या गरजा अतिशय कमी आहे, तर समजून उमजून केल्या पाहिजे व्यवस्थापन त्याचं. डाळिंबाच्या रोपासाठी लोक बिझनेस झाला त्याला आणि नर्सऱ्या त्याच्यामध्ये मग रुंबर रोग आहेत, मग तिला रोग आहेत. कोणाकडे चांगले मदर प्लांट त्याच्याकडे नाही आहे. जैन ही स्वतःची जैन हायटेक प्लांट फॅक्टरी आहे आणि कृषिकाच्या पद्धतीने आम्ही रोपं बनवतो आणि प्रत्येक रोप हे किडी आणि रोग मुक्त असणार आहे. आणि विषय म्हणजे तेलावर येणारा जे महत्वाचा रोग डाळिंबावरती आहे, त्याच्याकरता जैनिक याच्याकडे बॅक्टेरिया इंडेक्सिंग फॅसिलिटी आहे. मग ते प्रत्येक झाड जे आहे ते तेलमुक्त असणार आहे. ऑइली स्पॉट जो आहे म्हणतो आपण त्याला, ह्यांच्या मदत कम्प्लीट त्याला टेस्टिंग केलेलं असतं. अतिशय सुदृढ हेल्दी मदर प्लांटपासून तयार केलेले रोपं असतात. आणि तुकाराम महाराज सांगितलेलं, संत तुकाराम महाराज, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पहिली चूक तर शेतकऱ्यांची हीच होती की तुम्ही नर्सरीमध्ये अगदी स्वस्त जिथे रोपं मिळते तिथे घ्यायचा प्रयत्न शेतकरी करतो. तसं न करता मित्रांनो, ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि एक इन्व्हेस्टमेंट ही एका सीझनसाठी नाही आहे, वर्ष 6 महिन्यासाठी नाही आहे, तर ती निदान 15 वर्ष आपल्या बागेत राहणार आहे. डाळिंब 30 वर्ष आपण सुद्धा बागेत राहतो 15 वर्षाचं. पण निदान 15 वर्ष जरी म्हटली तर 15 वर्ष तुमचं बागेत झाड टिकलं पाहिजे. पण प्लांटिंग मटेरियल सर्वात पहिलं महत्त्वाचं आहे. जसं कोणत्या जमिनीत लावलं पाहिजे, कुठल्या जमिनीत लावलं चालणार आहे का ते? तुमच्या भागामध्ये पाऊस किती पडतो हे माहीत पाहिजे. डाळिंबाचं तुम्ही जर कोकणात लावलं चालणार आहे का? विदर्भात लावलं चालेल का? अतिशय भारी जमीन लावलं चालणार का ते? नाही चालणार. डाळिंबाची लागवडीसाठी डाळिंब हे कोरडो फळझाड आहे, बरोबर आहे. म्हणून साधारणतः 500 ते 700 800 पाऊस, जिथे पाऊस पडतो तिथे डाळिंबाची लागवड केली तर चांगलं या ठिकाणी. तुम्ही 2-2,000 3-3,000 पाऊस पडणाऱ्या प्रदेशात लावलं तर डाळिंबाचं चांगलं येणार नाही त्या ठिकाणी. आणि जमीन सुद्धा खूप भारी नाही पाहिजे. चिकण मातीची, चोपण जमीन, चिबड जमीन, खारवट जमीन अशा जमीन लागवड करायची नाही. जमीन चांगली निचरावणारी जमीन पाहिजे. चांगली निचरावणारी जमीन पाहिजे. मध्यमच्या जमिनीमध्ये डाळिंबाचं चांगलं येतं त्या ठिकाणी. चुनखडी, खूप चुनखडी असणारी जमीन पण नको. त्यामुळे जमीन त्या पिकाला योग्य आहे की नाही पहिले माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. माती परीक्षणाच्या आधारे आपण पिकाची निवड केली पाहिजे, पहिला मुद्दा बेसिक. आणि डाळिंबाची लागवड सुद्धा करताना खूप जवळजवळ खूप लांब लांब करून पण चालणार नाही आपल्याला. समजा 12x12 म्हणा, 12x10 म्हणा किंवा 15x10 अंतरावर फुटावरती अंतर लागवड करू शकतो आपण. लागवडीकरता खड्डे केले पाहिजेत. नंतर 2x2x2 चे खड्डे केले पाहिजेत. कमी 3x3 चे सांगतो मी, 2x2 चे करा. चांगलं कुजलेलं शेणखत भरा त्याच्यामध्ये, सुपर फॉस्फेटचा डोस द्या. लागवडी खाली त्याच्यामध्ये किरडांसाठी पावडर टाकायचे, म्हणजे जेणेकरून कीड वगैरे लागणार नाही. त्याला खाली ड्रेंचिंग करून घ्या 22 इंच वगैरे. तर अशा पद्धतीने जर खड्डे भरले तर चांगलं आहे त्याच्यामध्ये. भविष्यामध्ये चांगले ही पिके जास्तीत जास्त पिकू शकते. डाळिंबाला आता त्याच्यामध्ये पिकाचं लावल्यानंतर साधारणतः 18 महिन्यामध्ये तुम्ही ताण देऊन पीक घेऊ शकता आणि 24 महिन्यामध्ये तुमचं पहिलं पीक येऊन जातं, म्हणजे 2 वर्षामध्ये. आणि अशा बऱ्याच लोकांचे आहे, जवळपास आम्ही दरवर्षी 1.5 कोटी रोपं डाळिंबाची रोपं देतो आम्ही. त्यामुळे डाळिंबाचा टिसिकल्चरचा पत्ता गेला 15-20 वर्षापासून आम्ही देतोय आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. त्यामुळे डाळिंबाचं प्लांटिंग मटेरियल, डाळिंब कुठे लावले पाहिजे, कसं हवामान असलं पाहिजे, ज्याला जमीन कोरडं हवामान त्याला मानवते, याला खूप जास्त आर्द्रता पण नको. आर्द्रता जास्त झाडाला बुरशीचे रोग जास्त येतात, त्या झाडा फळांना रंग येत नाही. मग खूप आर्द्रता पण असायला नाही पाहिजे, खूप जास्त पाऊस पण अशा प्रदेशात लावला नाही पाहिजे, बरोबर आहे. म्हणून अशा पद्धती लागवड करून आणि बेसल डोस दिल्यानंतर त्याची लागवडीसाठी डाळिंबाला आपण फर्टिगेशन केलं पाहिजे. साधारणपणे 160-170 दिवस त्याला काढायला तशीच भगवा जातीला. आमच्याकडे भगवाची रोपं आहेत. नंतर 170-180 दिवसापर्यंत येतात. नॉर्मली ते पहिले जे होते त्या साधारणतः ते 150-160 दिवसाचेच होते. पण जमिनीचा प्रकार पाहून थोडासा 10-20 दिवसाची होऊ शकते. मग पूर्ण फर्टिगेशन आपण केलं पाहिजे. डाळिंब काढण्याच्या आधी फर्टिगेशन बंद केलं पाहिजे आपण. डाळिंबाच्या पहिल्या 30 दिवस जे आहे ते
झाडाची वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये नत्राचा वापर जास्त केला पाहिजे. 3 नत्र एक स्प्रे आणि पालाच ठेवला पाहिजे. कळीची अवस्था लागली, फ्रूट सेटिंग झालं, तेव्हा आपण एकाच 3 अशी रेशो ठेवला पाहिजे. त्या फळाची साईज मोठी होणार आहे. त्याच्यानंतर फळाचा आकार पण मोठा झाला तर 0.34 दिला पाहिजे. त्याच्यानंतर फळाला मॅच्युरिटी आली, फळाला रंग आला पाहिजे, फळाला चव आली पाहिजे, फळाला वजन आलं पाहिजे. पण तेव्हा आपण एका 0.3 रेशो ठेवतो आपण. त्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट दिलं पाहिजे 0.045 आणि काढण्याच्या आधी 10 दिवस आपण 0.050 सोडायचं. 0.050 ने फळांना रंग पण चांगला येतो, फळांना गोडी पण चांगली येते आणि फळ जास्त दिवस टिकतात सुद्धा. लांबच्या प्रदेशात नंतर जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल, एक्सपोर्ट करायचं असेल तर चांगला फायदा त्याच्यामध्ये होतो. अशा पद्धतीने डाळिंबाची पाण्याची गरज सुद्धा जास्त नाही आहे. डाळिंबाची पाण्याची गरज जास्तीत जास्त जी येते 40 ते 45 लिटर प्रति झाड पाण्याची गरज. आमच्या मे महिन्याच्या पाण्यामध्ये तुमचा जर आंबेबार घेतला असेल तुम्ही, आंबेबाराची फळं साधारणतः जून जुलैमध्ये हार्वेस्टिंगला येतील. पण मे महिन्यामध्ये अतिशय कडक ऊन असते तेव्हा झाडावरती साधारण 100-150 फळं असतील, तेव्हा त्याची पाण्याची गरज एवढी आहे. तर ठिबक सिंचन पद्धतीने डबल लॅटर वापरा. झाडाच्या खोडाच्या या बाजूला एक लॅटर, या बाजूला एक लॅटर ठेवली आणि एका बाजूला झाडाच्या फुल कॅनोपीच्या खाली 4-4 ड्रिपर आपण ठेवले तर 4 इकडे 4 इकडे 8 ड्रिपर होतील, बरोबर आहे. आणि 4 लिटरचा ड्रिपर आपण जर धरला तर 4-8-32 इकडे होतील, 4-32 इकडे होतील. म्हणजे आपल्याला खूप जास्त वेळ संच चालवायची गरज नाही पडत आपल्याला. आणि दुपारी 12 वाजता पडणाऱ्या सावलीच्या भागामध्ये आपण ठिबक सिंचन नळ ठेवतात. जिथे पांढरी मुळं तिथे असतात. कोणत्या झाडाची पांढरी मुळं कुठे असतात? दुपारी 12 वाजता पडणारी सावली जी आहे त्या सावलीच्या भागात आपण ते ठिबक सिंचनचा ड्रिपर तिथे असला पाहिजे. तिथे आपण पाण्याने खतं दिलं पाहिजे. तुम्ही झाडाच्या खोडाला जर ठेवलं तिथे तिथे फक्त आधाराची मुळे आहेत, तिथे पांढरी मुळं नाही. आधाराची मुळे पाण्याचं खतं शोषण नाही करत कधी. म्हणून पांढऱ्या मुळं जिथे असतील तिथेच आपण दिलं पाहिजे. जीवामृत सोडलं पाहिजे. जीवामृत आहे, जीवामृतमध्ये तुम्ही बॅक्टेरियल कल्चर पण टाका त्याच्यामध्ये. पीएचडी असेल, टीएचडी असेल, ॲझोटेबॅक्टर असेल, त्याचं तुम्ही ट्रायकोडर्मा असेल, हे जीवामृतमध्ये त्याला एनरिच करा आणि तेच जर सोडलं तुम्ही तर तुमचे झाड एकदम हेल्दी राहील. पानं जास्त मोठं राहतील, पानं डार्क हिरवे राहतील. पानं जर डार्क हिरवे जर राहिले तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया जर चांगली झाली तर फळं मोठी होतील, चांगलं उत्पादन चांगलं वाटेल, फळं आकर्षक फळं निर्माण होतील आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे फळं तुम्ही निर्माण करू शकता. आणि फवारणी सुद्धा विद्रा खताची फवारणी आपण करू शकतो. पहिल्या 35 ते 40 दिवसामध्ये 19 प्लस प्लॅन्टोझाईमची फवारणी करा आपण. नंतर फळं लागण्याच्या अवस्थेमध्ये, कळीच्या अवस्थेमध्ये 13ची फवारणी करा. फळाचं साईज मोठे होण्यासाठी 0.34ची फवारणी करा आणि फळं मॅच्युरिटीच्या वेळेला जेव्हा येतं तेव्हा 13-0.85ची फवारणी करा. तर विद्राव्य खताच्या फवारणी सुद्धा तुमचं उत्पादन वाढेल आणि आकर्षक फळं तुम्हाला निर्माण होतील. अतिशय उच्चतम क्वालिटीचे फळं तुम्हाला निर्माण करता येतील.